भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मसाजोगचं प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलंय. सुरेश धस यांनी या प्रकरणात अनेक खुलासे केलेत. या प्रकरणी त्यांनी धनंजय मुंडे यांना देखील अनेकदा टार्गेट केलंय. त्यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे अजितदादांनी ठरवावं असं देखील ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. एकीकडे सुरेश धस धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असताना दुसरीकडे अजित पवार मात्र धनंजय मुंडेंचा बचाव करताना दिसून आलेत. या सगळ्यात अजित पवार आणि सुरेश धसांमध्येच आता वाद रंगल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे अजित पवारांनी ठरवावं असं म्हणाले. धस नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात. अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाहीयेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात, प्रकाश सोळंके व इतर सर्व, की यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत. मुंडेंच्या राजीनाम्यावर धसांनी अजितदादांकडे बोट केल्यानंतर दादांनी थेट सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही म्हणत हल्लाबोल केलाय. दादा काय म्हणालेत ते पण पाहूयात. म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे. त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील. हे बरोबर आहे ना. परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात. एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिक कराडांवरती आरोप लावतात. नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते. नेते मंडळींशी मी संपर्कात आहे. तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही. मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही. त्यामुळे एकीकडे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना धस आणि अजितदादांमध्ये वाद रंगल्याचं चित्र आहे. या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.